हर हर महादेव. तर भटकंती रायडर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत श्री मलंगडला. पूर्ण वर तर आपण जाणार नाहीये, पण जिथं महादेवांचं शिवलिंग आहे तिथपर्यंत आपण जाणार आहे. तर तिथपर्यंत व्ह्यू लय मस्त मस्त आहेत. तर चला आपण निघूया आता श्री मलंगडला. पाऊस येण्याची शक्यता खूप आहे. तर बघू, रितेशची वाट बघतोय. रितेश येतोय. मागे बघू शकता भक्ती शक्तीचं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज आहेत. त्यांचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊ. रितेश आला की अजून 2 जण आहेत, त्या दोघांना घेऊ आणि आपण श्री मलंगडला निघूया. रितेश पण आलेला आहे, गोळी मारतोय लांबून. तर चला आता आपण निघूया, पुढच्या दोघांना घेऊ आणि पुढे जाऊ. मित्र आलेत, एक वैभव उतेकर आणि इकडे कार्तिक. रस्त्याने जाता जाता त्याने गाणं बोलायला सुरुवात केली. गाणं ऐकवणार नाही, सुंदर सिंगर होता तो आमचा. तर आम्ही सर्व MIDC हायवे पकडून नेवाळी साईडला निघालो आणि जाता जाता काय घडलं, पेट्रोल संपल्यासारखं वाटलं. तसं पेट्रोल आहे असं वाटतंय. चेक केलं, चॉकवरती गाडी जेवढी सुसट नेता उरली. आता हा गाडी हळूहळू नंतर बंद पडायला लागली. तर एक जुगाड आपण केला, गाडी झोपवली म्हणजे थोडंफार पेट्रोल असेल त्याच्यावर पेट्रोल पंपपर्यंत तरी गाडी जाईल. आणि निघालो, गाडी सुसाट मारली. आम्ही ट्रिपल सीट पुढं गेलो पेट्रोल पंपपर्यंत. आणि तो पुढे जाऊन पेट्रोल टाकला. आणि नेवाळीच्या आधी एक गणपती मंदिर लागतं छोटंसं, तर तिथं आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतलंय. मंदिर छोटं आहे पण छान आहे. तर गणपती बाप्पाच्या सोबत महादेव पार्वती देवीचे पण दर्शन झाले. दर्शन घेऊन आम्ही निघालो. नेवाळी नाक्यावरून लेफ्ट टर्न मारून मलंगड, श्री मलंगडच्या रस्त्याला निघालो. जाता शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. रस्ता एकदम सरळ आणि सोपा आहे. नेवाळी नाक्यावरून लेफ्ट टर्न मारला की सरळ निघायचं. तो रस्ता डायरेक्ट मलंगडला जाऊन थांबतो. तर आम्ही मस्त बाईकवर व्हिडिओ काढत मलंगडच्या पायथ्याला पोचलो. पण आम्ही चाललेलो श्री मलंगड फेनिक्युलर ट्रॉली, जी भारतातली सर्वात लांब ट्रॉली आहे. त्याच्या बाजूला, त्या स्टेशनच्या बाजूला एक छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून आम्ही वॉटर क्रॉसिंग करत आलो. वॉटरफॉल आहेत ते करत करत आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो. आता पायऱ्या चढत चाललेलो. पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत त्यामुळे थकवा लवकर जाणवतो. पण आम्ही तरी पण चालत गेलो. वरून हे स्टेशन बघा किती सुंदर दिसतं. आणि बघा ट्रेन एकदम मस्त दिसतंय. आता रितेश टाकलाय म्हणून बसलो मी पण. तर सोबत वैभव पण बसला. वैभवच्या जोडीला आता कार्तिक पण बसला. आणि नंतर मग झाली माझी हालत खराब. मग कसं तरी आपलं चढत होतं वरती. जीन्स घालून कधी जाऊ नका ट्रेकिंगला, अशी हालत होते. वर आल्यावरती आपल्याला मंदिर दिसतं, कमान. त्याच्या समोरच महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जायचंय. पण आधी माताचं दर्शन घ्यायला जाऊ. नवदुर्गा देवी मंदिर आहे इथं. मग मंदिरात एंट्री करायला, मंदिर पण छान आहे, सुंदर आहे. आणि असं म्हटलं जातं की हे मंदिर देवी जी आहे ती स्वयंभू आहे. तर आम्ही आज जाऊन दर्शन घेतलं देवीचं. खूप छान वाटलं आणि मन प्रसन्न झालं. आणि इथे जे पुजारी आहेत त्यांच्या 3 पिढ्या इथं देवीची सेवा करतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बाजूला छोटीशी शिवलिंग पण आहे, त्या शिवलिंगचे पण दर्शन घेतलंय. खूप छान वाटत होतं वरती. मग समोर आम्ही गेलो, तिथं आम्हाला छोट्याशी पिल्लं खेळायला भेटली. बिचारे
त्यांना इथं काय खायला भेटत असेल. जर तुम्ही असं कुठं गडावर गेले तर सोबत बिस्किट घेऊन जा, कमीत कमी ते मुख्य जनावरांना खायला तरी भेटेल. तिकडं बघा आम्ही इथं फोटोशूट करतोय, तिकडं आमचा पार्टनर वैभव पोचला पण दर्शन घ्यायला. आपण इथले व्ह्यू बघू, खूप सुंदर आहे. आणि असा गडावरती भगवा झेंडा दिसला की अजून मन प्रसन्न होतं. तर आम्ही इथं खूप व्हिडिओ शूट, फोटोशूट केले. खरं तर आपण आलेले दर्शनासाठी, पण दर्शनाला आल्यावर थोडासा तिथल्या निसर्गाची पण मजा घेतली पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि असे व्ह्यू आपल्याला कुठं बघायला भेटणार नाही. मग आता आपण पण चला जाऊ दर्शनाला. पाऊस पण जोरात पडत होता. आपण रेनकोट घेऊन गेलेलो सोबत. छत्री यासाठी आणली की आपल्याला फोटो पण काढता आले पाहिजे आणि व्हिडिओ पण काढता आले पाहिजे. तर आता आपण महादेवांजवळ आलेलो आहोत. समोर तुम्ही दुःख बघू शकता किती आलेत, एकदम डेंजर. म्हणजे खालचे काहीच दिसणार नाही. आणि बरोबर दरीच्या बाजूलाच आपल्या महादेवांची शिवलिंग आहे. तर सांभाळून जावं लागतं तिथं. पाय सटकला तर अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. महादेवांचे दर्शन घेतले, खूप मन प्रसन्न झालं. पाऊस पण जोरात चालू होता, हवा पण होती आणि वरती हवा एकदम जोरात येते, त्यामुळे जरा काळजीपूर्वक. हा सीन कसा वाटतंय बघा, तिथला व्ह्यू बघा. व्ह्यू बघण्यासाठी लोक जास्त येतात तिथं. असं बघायला भेटेल का आपल्याला? आम्ही मस्त वारकऱ्यांची टोपी आणि भगवं वस्त्र घेऊन आलेलो. श्रीमलंगडवर खूप वाद चालू आहे, मग थोडेसे फोटो अजून काढले, व्हिडिओ काढले. आमचं मनच भरत नव्हतं, इथून जायची इच्छाच नव्हती. पण काय आता वैभवला पूर्ण वरपर्यंत जायचंय, मग आम्हाला निघावं लागलं. तर मग चला आता जाऊया वरती. आता आपण जिथं चाललोय तिथं असं म्हटलं जातं की आधी नवनाथांची समाधी होती, तिथं अनधिकृत बांधकाम करून दर्गा बांधण्यात आली आहे. आणि त्या विषयावरती कोर्टामध्ये केस सुद्धा चालू आहे. आणि इथं आपले हिंदू बांधव प्रचंड संख्येने नवनाथांची पूजा करण्यासाठी येत असतात. तर वर गेल्यावर आपल्याला थोड्या गायी दिसल्या, वासरं दिसल्या ना, आपण त्यांना दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून पाव खायला दिले. लोक खूप होती, कारण की आपण संडेला जातो, त्यामुळं जिथं जातो तिथं गर्दी असते. रितेश, कार्तिक, वैभव सगळ्यांनी गाईला नाश्ता दिला. खूप भुकेल्या होत्या त्या गाई बिचाऱ्या. तर हे आहे ते आपलं मंदिर आणि त्यांची दर्गा, जिथे असेल तरी तो दूर करावा, असेल तरी तो दूर करावा. त्या माझ्या मुखी नसावी, चिंता माझ्या नसून आली तरी ती भंगून जावी. आली तरी ती भंगून जावी. कपड माझ्या अंगी न यावा, कपड माझ्या अंगी न यावा. आला तरी तो भस्म करावा. आला तरी तो भस्म करावा. वासना माझ्या अंगी न यावी, वासना माझ्या अंगी न यावी. आली तरी ती दूर जावी. आली तरी ती दूर जावी. झालेली सेवा पावन करावी, झालेली सेवा पावन करावी. चूक भूल झाली याची क्षमा असावी. चूक भूल झाली याची क्षमा असावी. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. अलक निरंजन, अलक निरंजन. अलक निरंजन. अलक निरंजन. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य
मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम नमो हरे ओम नमो हरे मग तिथून प्लॅन झाला अजून पुढे जायचं. दत्त मंदिर एकदम शेवटच्या टोकाला आहे. तर मग आपण आता निघालो आहोत दत्त मंदिरच्या रस्त्याला. थोडासा अजून पुढं चढावं लागतंय पण तिथले व्ह्यू तर अजून भारी आहेत. तर दत्त मंदिरात आपण आलेलो आहोत. तुम्ही बघाल आता किती छान आहे हे दत्त मंदिर. तुम्ही तिथून खाली उतरले की तुम्हाला थोडंसं पुढं आलं की मंदिर भेटेल बघायला. आश्रम सारखं सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती बघायला भेटते. थोडंसं पुढं गेलं तिथंच की महादेव आहेत आणि नंतर मग हे निसर्गाचं सौंदर्य तुम्ही बघू शकता. कसं वाटतंय तुम्हाला एकदम वर गेल्यावरती. आणि नंतर येताना पाऊस एवढा भयानक पडायला लागला की आमचं चालणं मुश्किल झालेलं. पायऱ्यावर तुम्ही बघू शकता हे पाणी. चालायला पण त्रास होत होता आम्हाला. असं वाटत होतं हे पाणी आता आम्हाला सोबत घेऊन जाईल. खाली जिथं आम्ही थांबले तिथं मका बनत होता. खायची इच्छा झालेली पण घरी जायची पण ओढ लागलेली कारण की पाऊस वाढतच चाललेला आणि पाणी वाढत चाललेलं. धबधबे तुम्ही बघू शकता. सकाळी येताना काही नव्हतं पण आता जोरात वेगाने वाहत होते. पटापट आम्ही उतरलो खाली आणि मग घरी जायचा विचार केला. आता आपण निघूया घरी. खाली तुम्हाला खाण्यासाठी खूप स्टॉल भेटतील. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.